सरळ सेवेचा अभ्यास करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत लवकरच मेगा भरतीचे आयोजन करण्यात येणार आहे। तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रहो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे की 2023च्या जाहिरातीमध्ये जवळपास 10,000 पेक्षा जास्त पदांसाठीची जाहिरात गट क आणि गट ड या पदांसाठी घेण्यात आली होती। तेव्हा जवळपास 9,000 पेक्षा जास्त पदांवर ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि त्यामधील काही राहिलेल्या जागा आणि सध्या स्थितीमध्ये असलेल्या एकूण जागा अशी मिळून जवळपास 7,000 पेक्षा जास्त पदे सध्या रिक्त आहेत। या सर्व रिक्त पदांसाठी लवकरच जाहिरात येणार आहे। तर मित्रहो, महाराष्ट्र सरकारमधील सार्वजनिक आरोग्य विभागात येत असलेल्या सर्व कार्यालय आणि उपसंचालक परिमंडळाकडून जवळपास गट क पदाच्या 5,300 प्लस जागा आणि गट ड मधील 1,800 प्लस जागा रिक्त असून एकूण 7,188 जवळपास जागा या भरतीमध्ये येणार आहेत। तर या भरतीमधील संपूर्ण जागांची शैक्षणिक पात्रता, विविध पदांसाठी किती जागा येणार आहेत आणि हे सर्व आपण समोर जाणून घेणार आहोत। मित्रहो, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या पदभरतीमध्ये विविध पदांसाठी जागा येणार आहेत, ज्यामध्ये आरोग्य सेवक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, नर्स, तांत्रिक आणि नॉन टेक्निकल असे पदे भरले जाणार आहेत। तर त्यासाठीची जे शैक्षणिक पात्रता आहे हे समोर दिल्या प्रकारे आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा, प्रादेशिक आणि राज्यस्तरीय निवड समितीने आपली माहिती देण्यासाठी आणि ही निवड प्रक्रिया राबवण्यासाठी माहिती जारी केलेली आहे। मित्रहो, जवळपास 7,000 पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी 13 जुलै पर्यंत सर्व विभागांना आपल्या बिंदू नामावली ही तयार करून जागांची माहिती ही मागासवर्ग आयोगाकडे पाठवण्यास सांगितले असून 13 जुलै पर्यंत याची डेडलाईन सक्त सांगितण्यात आली आहे। त्यानंतर मागासवर्गीय आयोग या जागांचे विश्लेषण करून अधिकृत माहिती सोपवणार आहे आणि त्यानुसार जागांची माहिती काढून यावर जाहिरात येणार आहे। परंतु मित्रहो, यामध्ये सगळ्यात महत्वाची दुविधेची परिस्थिती ही आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाची ही परीक्षा आहे, ही परीक्षा कंडक्टिंग एजन्सी कोणची असणार आहे, ही TCS असणार आहे की MPSC, या बाबत दुविधा मनस्थिती आहे। कारण की महाराष्ट्र सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली होती की सरळ सेवेच्या सर्व एक्झाम्स ह्या MPSC मार्फत कंडक्ट करण्यात येतील। परंतु याबाबत जे सेवा प्रवेश नियम अजूनही डिक्लेअर्ड केलेले नाही आहेत आणि MPSC ने टाकलेल्या सुधारित सेवा प्रवेश नियमाबाबत कोणतीही माहिती यामध्ये दिलेली नाही आहे। तर याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने महाराष्ट्र शासनाकडे माहिती मागितली आहे की ही जी परीक्षा आहे ही TCS मार्फत घेण्यात यावी की MPSC मार्फत। तर याबाबत योग्य ती माहिती मिळाल्यानंतरच यावर जाहिरात ही फायनल पब्लिश होणार आहे। मित्रहो, सेवा प्रवेश नियम अजूनही डिक्लेअर झालेले नाही आहेत, कारण की सामान्य प्रशासन विभागाने अशा प्रकारची जी माहिती आहे ही MPSC मार्फत घेण्यासाठी आयोगा जे मंत्रालय आहे यांच्याकडे दिली असून यावर फायनल सँक्शन अजून झालेले नाही आहे। त्यामुळे जुन्या सेवा प्रवेश नियमानुसार ही जाहिरात येईल की नवीन, याबाबत अजून संभ्रम आहे आणि त्याबाबतच मार्गदर्शन हे शासनाला विभागाकडून मागण्यात आलेले आहे। त्यावर लवकरच माहिती मिळाल्यावर ही जाहिरात फायनल जागा घेऊ शकतो। मित्रहो, जर एक्झाम ही TCS मार्फत घेण्यात आली तर अशी शक्यता आहे की जुने सेवा प्रवेश नियमच लागू करून त्यावरच ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल। जर ही एक्झाम MPSC मार्फत घेण्यात आली तर नवीन सेवा प्रवेश नुसार ही येईल आणि आधी सेवा प्रवेश नियम डिक्लेअर होतील आणि MPSCच्या मार्फत ही एक्झाम घेण्यात येईल। तर अशा स्थितीमध्ये नेमकं कोणामार्फत एक्झाम येईल सध्या ही डिक्लेअर्ड झालेलं नाही आहे। अशा बद्दलची माहिती मिळाल्यानंतरच ही डिक्लेअर होणार आहे आणि नवीन जो आकृतीबंध आहे त्याच्यानुसार ही जागांची जाहिरात लवकरच येणार आहे। तर मित्रहो, या बाबतीत खूप वेगाने कामकाज चालू आहे, लवकरच ही जाहिरात येईल। जर तुम्ही सरळ सेवेची प्रिपरेशन करत असाल तर या आपल्या चॅनलला जोडून राहा। आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बाबतीत येणाऱ्या सर्व अपडेट आपल्या या चॅनलवर नेहमी टाकत राहू। लवकरच ही जाहिरात येणार आहे आणि या बाबतीत सर्व माहिती आपल्या या चॅनलवर टाकत राहू।
जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.